रत्नागिरी जिल्हा परिषद, दापोलीतील सर्व पत्रकार बंधू, सहस्नीय जय महाराष्ट्र। आज तुमच्यासमोर येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्यावरती 17/11/2024 रोजी तो हल्ला झाला। त्या हल्ल्याच्या पूर्वी जे 12/11/2024 रोजी आम्ही मुंडन आंदोलन केलं होतं। त्या मुंडन आंदोलनाचा विषय होता विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराच्या माध्यमातून तिथे असणारा फणसवाडी कलबट या ठिकाणी प्रचाराची तिथल्या गावकऱ्यांना बोलावून मीटिंगचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या 4 गावांची मीटिंगचं आयोजन केलं असताना लोक कमी का आली म्हणून त्या संदर्भात विद्यमान आमदारांनी विचारपूस केली आणि विचारपूस केली असताना एवढी लोक कमी का, तर त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं तिथल्या प्रमुखांनी की आम्ही सगळ्यांना सांगितलं, परंतु लागलीत त्यांनी विचारलं की बाबा बौद्धवाडीतली लोक किती आली, तर म्हणे 2 आली। कुठे आहेत, तर म्हणे बसलेत आहेत। मग पुन्हा त्या विषयावर वळले की लोक कमी येण्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक प्रथा माहिती आहे काय? ते बोलले काय प्रथा आहे साहेब? पूर्वी अशी प्रथा होती की महाराणी वरती करायची आणि त्या वरती गेल्यानंतर एकही माणूस थांबायचा नाही गावामध्ये, वाडीमध्ये, आणि अशा पद्धतीची वरती महाराणी फिरवली की सगळे जमायचे वरती आणि वरती याचा अर्थ असा आहे की वर्दी आपण फिरवतो मीटिंगची। आणि मग त्या संदर्भात तसं करत असताना बोलले ते त्यावेळी तिथले नागरिक एकमेकांना बघायला लागले, कारण तिथे बहुजन वर्ग एका ठिकाणी येऊन सर्व विकास साधत असतात। कशी तरी ती मीटिंग आटपल्यानंतर एकमेकाला समजावायला लागले की जरी भास्कर शेट्टी जरी बोलले असले तरीसुद्धा आपण एक आहोत, जरी ते बोलून गेले असले तरी पण आपण समंजसपणाने इथल्या मंडळीमध्ये हा विषय मिटून घेऊ। गेली 4-5 दिवस झाल्यानंतर सुद्धा भास्कर जाधवांनी बोललेलं वक्तृत्व, बोललेलं स्पीच याच्यावर थोडीही त्यांना चिंता नसल्यामुळं ते बिनधास्तपणाने आपल्या प्रचाराच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत सुटले। आणि असं असताना ही बातमी जेव्हा कळली, ज्या दिवशी कळली त्याच्यानंतर अर्ध्या एक तासाने आगीसारखी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागली की विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचक शब्द आपल्या प्रचारात वापरला गेला। आणि मग असं असताना देखील प्रत्येकजण म्हणत होता की समंजसपणाने हा विषय मिटवून घ्या, परंतु तो समंजसपणा भास्कर जाधव यांच्या नसल्यामुळं हे प्रकरण 5 दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चर्चेला आलं। आणि मग त्यावेळी मी प्रमुख म्हणून जिल्ह्याचा त्यांच्या गावी गेलो, त्यांनी चर्चा केली आणि ज्यांनी ऐकलं त्यांना समोर घेतलं, त्यांच्याशी विचारपूस केली। त्यावेळी कळलं की खरोखर भास्कर जाधव यांनी आपल्या प्रचारात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि हे जातीवाचक शब्द आम्ही सहन करणार नाही, कारण पूर्वीचे महार काय होतं, ह्या महाराजच्या शब्दाला किती आमच्या लोकांनी त्रासलेले होते, ही शब्द काय आहे, ही शिवी काय आहे, हे आमच्या पूर्वजांनी खूप मोठ्या जवळून पाहिलेलं आहे। आणि म्हणून तशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीने लागलीच SP, DYSP, सिनियर पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंदवा, अन्यथा आम्ही मुंडन करू। आणि मग मुंडनच्या माध्यमातून ते न झाल्यामुळं मुंडन केलं आणि मुंडनाचा राग अशा पद्धतीनं विद्यमान आमदारांनी ठेवला, कारण आम्ही आंदोलनकर्ते कार्यकर्ते असल्यामुळे आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्वपार जीवनावरती येत असतो, आम्ही आमचं रेग्युलर जे जीवन आहे ते जगण्याची सुरुवात करत असतो। आणि मग आम्हाला एवढं माहिती नाही की आंदोलन करताना आज वयाच्या 15, 16, 17 वर्षापासून मी ह्या सामाजिक कामात काम करतो। वेगवेगळी आंदोलनं छेडली, आई संघारे असो, नामदार ढसाळदादा असो या अन्य आमच्या दलित पॅंथरपासून तर रिपब्लिकन चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांवर काम करत असताना अशा अनेक अडचणींना आम्ही सामोरे गेलो, अनेक संघर्ष आम्ही पेलवले, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अन्य अत्याचाराला वाचा फोडल्या। परंतु ह्या सगळ्या गोष्टीला बोलत असताना आज जेव्हा संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही आंदोलन करते म्हणून त्यांच्यावर बोलणं, भाष्य केलं, त्याचा राग एवढा धरतील असं आम्हाला वाटत नव्हतं। आणि 17 तारखेला माझ्या गावी जात असताना तिथे असणारा नरवण हा फाटा आहे, त्या नरवणमध्ये एक सावली हॉटेल आहे, तिथे मी नेहमी जात असतो, जेवत असतो, तिथून मी माझ्या गावी जात असतो। अशा परिस्थितीमध्ये अचानक साधारण एक 12-12:15च्या दरम्यान मी गेलो असताना तिथल्या लोकांची चर्चा करत असताना, बोलत असताना दुपारचं मी त्या ठिकाणी पोचलो होतो। आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दुपारच्या साधारण 1:20 या वेळामध्ये दुपारच्या
हा प्रसंग घडला. तो घडला म्हणजे मला ह्या उजव्या हाताला 11 टाके अशा पद्धतीचे हे टाके पडले गेले आहेत आणि हे टाके खूप डीपली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जो वार केला, एका बाईकवरून 3 जण आले आणि तो पर्यटक रस्ता असल्यामुळे एवढं कोणाला वाटलं नव्हतं की हे अशा पद्धतीचे गुंड असतील किंवा अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी असतील. आणि त्यावेळी मात्र जवळ येऊन विचारलं की बाबा हे गाव कोणतं, तर मी सांगितलं नरवण आहे. पुन्हा जवळ आल्यानंतर विचारलं कोणतं गाव, तर नरवण आहे. आणि एकाने चॉपरसारखं हत्यार काढलं आणि सपासप पडायला लागले. 5 वार धुवून सुद्धा मी बचावलो, पण पाठीमागं ठाम असल्यामुळे तिथे थांबलो. परंतु त्या ह्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये त्यांचं वक्तव्य होत होतं. मला बोलत होते की खूप उचलतो, खूप भाषणं करतो आणि शेटला बोलतो का. आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी जेव्हा हात उचलला मारला त्यावेळी त्यांनी हात उचलल्यानंतर त्यांनी अंगावरती उजव्या हातावरती वार केला. पाठीमागं जो त्याच्याबरोबर त्याला वाटलं की आता हा आपल्याला पण आता अंगावर येणार म्हणून त्यांनी उचललेली जी काही लादी होती ती लादी मारली, परंतु ती भिरकली माझ्या काचेवर. कारण गाडीचा मागचा भाग असा होता आणि मी साईडला उभा होतो. काच फुटल्यामुळे माझा बरोबर आलेले जे कार्यकर्ते आतमध्ये हॉटेलमध्ये बसले होते. माझी मिसेस होती, माझे तालुका प्रमुख, तालुका महासचिव चिपळूणचे होते, तालुका प्रमुख गुहागरचे होते. हे बाहेर आले, काय फुटलं नक्की, टायर फुटला की काय. आणि धावत आल्यानंतर पाहिलं तर मला वार झालेला आहे आणि मग त्यांनी ती बोंब ठोकली. बोंब ठोकल्यामुळे ते पापणी लवते न लवते तोपर्यंत ते पसार झाले. गाडी नंबर कळला नाही, पूर्ण अंगावर तोंडाला हे बांधलेलं होतं. आणि अशा पद्धतीचा हल्ला होणं त्या चळवळीच्या कार्यकर्त्यावरती मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला प्रथम आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध बाळगतोय. परंतु ह्या निषेध बाळगत असताना आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी आमच्या समाजाचं रक्त कितीही पडलं, समाजात कितीही काय असे गुन्हे झाले तरीसुद्धा इथल्या शासन प्रशासनाला त्याचं काही पडलं नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने पाहतोय 17 तारीखनंतर आज 10 तारीख उजळली तरीसुद्धा ह्या गोष्टीचा तपास लागे नाही किंवा ह्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतोय की हे सगळं जे नियोजन आहे, षडयंत्र आहे, हे सगळं जे करण्यात आलं आहे हे भास्कर जाधवनी केलेलं आहे. त्याच्यावर पहिलं त्याला इन्क्वायरी घ्या, त्याच्यावरती गुन्हे नोंदवा, त्याच्यावर अॅट्रॉसिटी काय दाखल होत नाही, त्याच्यावरती कशा पद्धतीची ह्या पद्धतीचे गुन्हे का नोंद होत नाही. आणि ह्यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका उभ्या करतोय. आम्हाला ठाव आहे की प्रशासन किंवा असणारं तिथं पोलीस यंत्रणा कदाचित घाबरत असेल, कारण भास्कर जाधव ही खूप मोठी महान व्यक्ती आहे. त्यांनी खूप मोठी पदं भूषवली, खूप मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान झाले आहेत. यदा कदाचित त्यांना बेडकासारखे डोळे मोठे करून बघायची सवय आहे एखाद्या अधिकाऱ्याकडे आणि त्या भीतीपोटी हे कदाचित हे दाबण्याचा प्रयत्न करत असतील. काल परवा मला एक शॉक बसला की ज्या आरोपीनं पकडलं त्या आरोपी गुहागर पोलीस स्टेशननी डिक्लेअर केलं आणि डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी बघितलं माझ्या मोबाईलमध्ये त्यावेळी कळलं की हे डिक्लेअर कसे काय झाले. जो आरोपी आला त्याला माझ्यासमोर आणलं नाही की त्याला तो कसा आहे काय नाही, हाच आहे का नाही. मग हे पोलिसांना कसं काय कळलं की बाबा हाच आरोपी आहे आणि जर हाच आरोपी होता तर मग एवढे दिवस का लागले. हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे गुहागर मतदारसंघामध्ये. एवढंच नव्हे तर सिनियर जे तिथले आहेत हे सिनियर एकेकाळी उद्धव साहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते आणि यदा कदाचित ही जी मैत्री आहे किंवा यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधव यांची बदली इथे केली असावी आणि त्या माध्यमातून हे साठेल होते तर नाही ना, अशा पद्धतीचा आमचा संशयरूपी आता सिनियरकडे पण वळतोय. आणि म्हणून आमच्या आता असणाऱ्या मोर्चामध्ये जरी तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये जर आज तुम्ही आरोपी आणताय आणि तेही आरोपी आणतात आहेत अंबरनाथ आणि बदलापूर, म्हणजे तुम्हाला शासनाला किंवा भास्कर जाधवला वाचवण्यासाठी कशा कशा पद्धतीचे रस्ते काढले जात आहेत. याच्यापूर्वी मी मोर्चाचं डिक्लेरेशन केलं त्यावेळी संचारबंदी लागू केली. त्या संचारबंदीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तिथं मला मोर्चाचं परमिशन देण्यात आलं. त्यानंतर काही आमचेच काही तुरळक लोकांना पुढं करण्यात आलं आम्ही ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. म्हणजे कशा कशा पद्धतीचं भास्कर जाधव षडयंत्र रचतोय. भास्कर जाधव हे कोणाचेच नाही हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. कारण ज्यावेळी ह्यांनी स्त्रियांना अपमानित वागणूक दिले, स्त्रिया इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानित वागणूक दिले, इथल्या नागरिकांना अपमानित वागणूक दिले, म्हणजे ज्या ज्या पद्धतीच्या स्तरावरती भास्कर जाधव वागणूक देतात त्या पद्धतीचं जर आपण पाहिलं तर काल परवाचा जो पुरामध्ये ज्या एका महिलेला जे बोललं गेलं तिथल्या त्यांच्या गावाच्या स्थानिक जे ग्रामदेवस्थ आहे त्या ग्रामदेवस्थामध्ये खुलेआम ज्या पद्धतीने बोललं जात होतं, म्हणजे ताकदीचा गैरवापर कशा पद्धतीची ही व्यक्ती करते हे स्पष्ट होत जात आहे. आणि म्हणून येणाऱ्या 12/12/2024 रोजी आम्ही असं ठरवलं आहे
की ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आपण का त्याला वाचवत आहे आणि ते वाचवण्यासाठी आपण हे सगळं काही करताय की काय, हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून आमच्या रक्ताची किंमत नसेल, आम्ही जर का मतदान देऊन अशी परतफेड एखादी उमेदवार जर करत असेल, असा जर का उमेदवार अशा पद्धतीने लोकशाही स्वातंत्र्य समताचा गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर मुळात हे थांबलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी बहुजनांना विनंती करेन की आपण एक बहुजनांवरती हा अन्याय झाला नाही तर हा बहुजनांवरती झाला. कारण मी बहुजनांचं काम करतो, केवळ एका बुद्धिस्ट समाजाचं काम करत नसताना तिथे तेली, माळी, कोळी, कुणबी, आदिवासी या सर्व समाजाच्या लोकांचं काम करतो. आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की हे तुमच्या लेकराला, तुमच्या असणाऱ्या भाच्याला, तुमच्या असणारा मामाला, तुमच्या काकाला हा आघात झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील होऊन एक पुन्हा बहुजनांची ताकद उभी कराल या अपेक्षेनं भास्कर जाधवाला आम्हाला वैयक्तिक त्यांना काय बोलायचं नाही, परंतु त्यांच्या असणारे मनुवादी, मनुस्मृती, मनुवाद्याचा जे विचार ते पेरण्याचं काम करतात आहेत. म्हणजे महाराणी महारांसारखं राहायचं का, हाही मोठा प्रश्न आहे. आणि मी महार नाही म्हणून मी आणि माझी बायको आणि मुलगा पहिल्या ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहे. किती याच्यावरती माझ्यावर कायद्यात्मक कारवाई झाली तरी त्याला मला चिंता नाही, परंतु मी महार नाही. जो आत्ताचा बौद्ध जो बाबासाहेबांनी आपली हयातीत महार शब्द काढण्याचा प्रयत्न केला, त्या महार शब्दाचा विरोध म्हणून आम्ही येणाऱ्या 12/12/2024 रोजी मोर्चामध्ये येणार आहोत, मोर्चात सामील होणार आहोत. आपण या अपेक्षेने आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. असं म्हटलं तर कोण नेमकं सावंत म्हणून सिनियर आहेत गुहागर मतदारसंघाचे. कोण सिनियर म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. ओके ओके. हां, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहे ते सिनियर सावंत साहेब आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली हा तपास चालू आहे असं मला काल कळलं. आणि ह्या गुंडांना जे आणलं ते म्हणतात आहे की हे अपराधी आहेत किंवा ह्यांनी हे केलं आहे, परंतु हे तुम्ही आणले ते कमीत कमी हेच ओळख तर मला झाला पाहिजे. कारण मी जे वर्णन केलं ते त्याच्यात दिसतच नाही. ज्या पद्धतीच्या आरोपीचं वर्णन मी केलं हे दिसत नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी गोंधळ दिसतोय, शंका वाटते. जी डमी आरोपी असू शकतं ना, असू शकतं ना, हा संशय असू शकतो ना, कारण मला तुम्ही बोलतच नाही. सावंत कुठे होते कुठे म्हटलं तुम्ही काय ते असं मला माहिती मिळते की ते उद्धव ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते काही काळापूर्वी, असं समजलं जाते माहितीद्वारे. आणि म्हणून थोडंसं मनामध्ये चलबिचल आमची आहे. तर या संदर्भात तुम्ही SP किंवा DYSPला निवेदन दिले काय असं या विषयात? हे प्रत्येक निवेदन आम्ही SP, DYSP, सिनियर यांना सुपूर्द केलेलं आहे की बाबा अशा पद्धतीचं झालेलं कांड आहे, त्याला आपण ॲट्रॉसिटीत गुन्हा नोंदवला. त्यावेळी विचारपूस केल्यामुळे आम्ही चौकशी चालू आहे, परंतु चौकशी करता करता हा आघात झाला आमच्यावरती. तरीसुद्धा अजून प्रशासन किती बळी घेणार हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. मारेकरी कोण होते आणि कोणी पाठवलं असं तुमचा संशय आहे? मी तर मागेच म्हटलं ना, मी माझ्या चार्जशीटमध्ये पण म्हटलंय, माझ्या स्टेटमेंटमध्ये पण म्हटलं की मला पूर्ण 100% संशय आहे की हे आम्ही जे मुंडन केलं त्याच्यानंतर जो राग द्वेष मनात ठेवून भास्कर जाधव यांनी हे कांड घडवून आणलेलं आहे, हे मी स्पष्ट पहिल्यापासूनच म्हणतोय. मोर्चामध्ये तुमचे नेमके मुद्दे काय असणार आहेत? विद्यमान आमदार यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद करा. जो माझ्यावर जो हल्ला झाला आहे त्याच्याबद्दल त्यांना त्वरित अटक करा. आणि जी आचारसंहिता असताना सुद्धा भास्कर जाधव, विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी कोणती परमिशन न घेता त्या गावामध्ये जी मिटिंग लावली त्या मिटिंगचं आचारसंहितेप्रमाणे परमिशन घेतलं आहे का? जर घेतलं नाही तर मग त्यावेळी त्याच्यावर कारवाई का गेली नाही, म्हणून ती कारवाई व्हावी. आणि आमच्यावर जे नोटीस जे बजावलेलं आहे मुंडन करताना, आचारसंहितेमध्ये मी मुंडनाचं हे केलं होतं, ज्यावेळी मला पोलिसांनी जो नोटीस दिली, जी कारवाई केली ती त्वरित थांबवण्यात यावी. या हल्ल्या प्रकरणात पोलीस आणि आमदारांचं म्हणजे भास्कर जाधव यांचं काही साटलोटं वाटतंय का? साटलोटं म्हणजे आता सिनियर जे सावंत आहेत त्यांच्या मोबाईलद्वारे त्यांच्या कनेक्शन कुठं त्यांच्याबरोबर झालेलं आहे ह्या पिरियडमध्ये, हे पोलीस यंत्रणेने तपासावं आणि मग खरं काय खोटं काय ते बाहेर येऊ शकतं. म्हणजे तुमच्या जे PI आहेत, सिनियर आहेत, त्यांच्यात तुम्ही वेगळी तक्रार करणार का? विषयच नाही, प्रश्नच नाही. कारण आम्हाला ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता, एखादी प्रोसेस असा आहे की एखादी आरोपी आणल्यानंतर ज्याच्यावर जे काही झालं त्या व्यक्तीने पुढे येऊन ते विचारलं पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे की हे आरोपी आहेत का, हे आहेत का. असं न करता तुम्ही माझ्या परस्पर आरोपींना घेऊन जे कोर्टात जात आहे आणि डायरेक्ट बाहेर येऊन डिक्लेअर करताय की हे आरोपी आहेत. म्हणजेच इथं काहीतरी साठवलं, इथं काहीतरी मनात पाल चुकचुकण्यासारखा विषय आहे. मोर्चामध्ये आपले पक्षाध्यक्ष येणार, या पक्षाचं नेतृत्व सुजातदादा, मोर्चाचे नेतृत्व सुजातदादा आंबेडकर करणार आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट बनसोडे साहेब करणार आहेत. त्याचबरोबर श्रीमती रेखाताई ठाकूर करणार आहेत.
आणि त्याचबरोबर असंख्य आमच्या महाराष्ट्रातले जे राज्य कमिटीचे पदाधिकारी आहेत हे त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 6 डिसेंबरला मला बोलवलं होतं आणि त्या टायमाला माझ्यावर चर्चा झाली. त्यांनी आवाहन केले पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की आपण या मोर्चात सामील होऊन अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलेलं आहे. आपण जे बोलताय आपल्यावर जो हल्ला झाला, जिल्हा अध्यक्षांना जो हल्ला झाला, तुमच्यावर हल्ला झाला नसून येथील बहुजन समाजावरती सुद्धा हल्ला झाला आहे, काय सांगा? नाही, साहजिकच ना, कारण मी एक बुद्धिस्ट समाजाचा जरी असलो तरी पण मी एका समाजाचं काम करत नाही. म्हणजे कुंभार असो, म्हणजे कुणबी समाजाचा मागच्या टायमाला मी एवढा मोठा मेळावा घेतला होता. त्यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या मेळाव्याला होतं. म्हणजे 6-7 हजार पब्लिक कुणबी समाजाचं तिथे जमा झालं होतं. आणि ते कुळ कायद्याच्या संदर्भात माझं खूप मोठं काम चालू आहे अंतर्गत, कुळ कायद्याच्या अंतर्गत. तर त्या संदर्भात आहे, कुंभार समाजाच्या संदर्भात आहे, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांचं मी नेतृत्व करतो. त्यांचं असणारी गाऱ्हाणे ऐकतो, त्यांचं तशा पद्धतीचं तहसील असो, कलेक्टर असो, इथे असणारे प्रांत असो, यांच्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून हा माझ्यावर हल्ला नाही, ह्या बहुजनांवरती हल्ला आहे. राजकीय पक्षांकडून तुम्हाला असं वाटतं का इथे जे महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीला कुठे अडवण्याचा प्रयत्न करतात का? हे सरळ आहे ना, ते तर त्यांचं काम चालूच आहे ना. कारण यांची जी काही ठराविक मक्तेदारी आहे ही ठराविक मक्तेदारी मर्यादितपर्यंत ठेवायची आणि त्यांच्यावर राज्य करायचं. जे खरे लायक आहे त्यांना त्या पद्धतीचं मान सन्मान द्यायचा नाही. आणि तशा पद्धतीचं ह्यांचं सगळे साठेलूट चालू आहे. हे त्यांना भीती वाटायला लागली आता. तुमच्या अनेक चळवळीतून तुम्ही बहुजन समाजाला बाबासाहेबांची चळवळ अतिशय सुंदर भाषणामध्ये तुम्ही सांगितली आहे. तरीसुद्धा तुम्ही ज्या बाबासाहेबांची चळवळ जिकडे तिकडे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, तुमच्यावर हल्ला झाला, त्या हल्ला करण्यासाठी कारण काय? कारण हेच आहे की आम्ही विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी जे मुंडन केलं होतं, जे मुंडन प्रोग्राम केला होता, कार्यक्रम केला होता, त्याचा राग मनात घेऊनच हे सगळं षडयंत्र रचलं गेलं विद्यमान आमदार भास्कर जाधव. कारण जर का त्यांच्या कालावधीमध्ये जर पाहिलं मतदारसंघामध्ये तर अनेक प्रसंग असे झालेले आहेत. परंतु काही घाबरून, काही भीतीपोटी, काही ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळे येऊन कदाचित भीतीपोटी आणि ह्या सगळ्या गोष्टी ते दाबलं गेलं. परंतु आम्ही भीमसैनिक है, ये ऐसे आंडू पांडू के इसमें आने वाली टक्कर में नहीं है. भले हमारी जान जाए मगर हमारे ऊपर उंगली उठाने वाले, महार शब्द को प्रस्तुत करने वाले इंसान को हम माफ़ नहीं करेंगे. ये तो हमारा नारा है, जय भीम के नारे पे खून बहे तो बही तो, उसमें कोई बड़ा काम नहीं है. पण जोपर्यंत ह्या माणसावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही. अण्णासाहेब, तुमचा 600 भास्करवरती स्टेट आयोग आहे, तेव्हा ते उमेदवार होते, तेव्हा आमदार आता ते आमदार आहेत आणि आमदारवरती गोळा करताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी लागते, तो त्यांच्याकडे विषय जावा लागतो. तर तुम्ही त्यांच्यावर विषय घेऊन राहणार? नाही, विषयच नाही. आता आमचं ही एक स्टेप आहे की आम्हाला पोलीस यंत्रणेसमोर काय रिस्पॉन्स भेटतो, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीचा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय. आणि जर आमच्या जीवनाची, आमच्या असणाऱ्या मतदारांच्या, असणाऱ्या तिथल्या लोकांची जर का तेवढी चिंता नसेल शासनाला किंवा सरकारला आलेल्या, तर मग आम्हाला तशा पद्धतीची पुढची पावलं अजून उचलायची आहेत. आता हे पहिली आमची पावलं आहे. तशा पद्धतीचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे आमची चर्चा चालू आहे.